सर्दी नाही असं म्हटलं तरी चालेल. प्रत्येक फार्मरला असं सांगणार की तुम्ही कंपल्सरी बसवलं तरी चालेल. हो याच्यातनं आपला फार्मरचा फायदा होणार आहे, मर कमी होणार आहे, बरोबर. वजन वाढणार आहे अच्छा. आणि सर्दीचा तर बिलकुल प्रॉब्लेम राहणार नाही. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? राजाराम विठ्ठल दराडे, गाव? खोपडी, तालुका सिन्नर. तालुका शिन्नर. पोल्ट्रीचं नाव तुमच्या? शुभम पोल्ट्री. शुभम पोल्ट्री. आता हे तुम्ही सॉफ्टचं कंडिशनर बसवलं आहे, याच्या आधी तुम्हाला बसवण्याच्या आधी काय प्रॉब्लेम व्हायचे? त्याच्या आधी आमच्या शेडला कायम सर्दीचा प्रॉब्लेम राहायचा. बरं. प्रत्येक लॉटला सर्दी यायचीच. हां. पण हे फिल्टर बसवल्यामुळं जवळ 99% फरक पडला म्हटलं तरी चालेल. सर्दीचा? हो. सर्दी नाही असं म्हटलं तरी चालेल, काय हरकत नाही. बरं बरं. आणि मर? त्यामुळं मर पण कंट्रोल झाली. अच्छा. आता किती दिवसाचे झाले पक्षी? आता 42 दिवसाची पक्षी आहे. बरं. आणि फिडिंगमध्ये काही फरक? फिडिंगमध्ये फरक पडलाच. हो का? हो. म्हणजे तुम्हाला ते घेतल्याचा फायदा झाला. जाणवलंच. आणि जी पक्ष्यांची घरघर वगैरे जी व्हायची ती आता बिलकुल होत नाही. नाही का? अजिबात नाही. एवढं वातावरण दूषित खराब वातावरण होतं हां हां. तरी पण सर्दी आली नाही. नाही का? नाही. बरं बरं. म्हणजे तुम्हाला कंडिशनरचा फायदा झाला? फायदा झाला, फायदा. बरं बरं. तुम्ही तुमच्या बाकी शेतकरी मित्रांना काय सांगाल की बाबा हे बसवायला पाहिजे की मी नाही तर पाहिजे? प्रत्येक फार्मरला असं सांगणार की तुम्ही कंपल्सरी बसवलं तरी चालेल. हो याच्यातनं आपला फार्मरचा फायदा होणार आहे, मर कमी होणार आहे, बरोबर. वजन वाढणार आहे अच्छा. आणि सर्दीचा तर बिलकुल प्रॉब्लेम राहणार नाही. ठीक आहे, चालेल. धन्यवाद दादा. थँक्यू.